चला तर मग आज एका अशा गोष्टीबद्दल बोलूया ज्या आपण रोज बघतो, पण त्यामागचं विज्ञान खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ती गोष्ट म्हणजे सांद्रीभवन. हे बघा, फ्रीजमधून थंडगार पाण्याची बाटली बाहेर काढली की लगेच तिच्यावर असे पाण्याचे थेंब जमा होतात. हा अनुभव तर आपल्या सगळ्यांनाच आहे, बरोबर? आता गंमत म्हणजे बाटली तर कुठूनच फुटलेली नाहीये. मग हे पाणी आलं कुठून? आहे की नाही एक छोटंसं कोडं? तर हेच कोडं सोडवण्यासाठी आपल्याला एका शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल. आणि तो शब्द आहे सांद्रीभवन. काय आहे हे नक्की? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सांद्रीभवन म्हणजे अशी प्रक्रिया जिथे वायू थंड झाल्यावर त्याचं द्रवात रूपांतर होतं. बस इतकंच, म्हणजे वायूचं द्रवात बदलणं. आणि हे का होतं? तर फक्त एका कारणामुळे, ते म्हणजे थंड झाल्यामुळे. हे बघा, हे एक साधंसं सूत्र आहे. वायू घ्या, त्याला थंड करा की झाला द्रव तयार. एकदम सोपं. आणि हा जो नियम आहे ना, हाच आपल्याला सगळीकडे अगदी प्रत्येक उदाहरणात दिसणार आहे. ओके, तर मग आता आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. ती पाण्याची बाटली. बघूया बरं, हा नियम तिथे कसा काम करतोय. तर गंमत अशी आहे की आपल्या आजूबाजूच्या हवेत ना पाण्याची वाफ असते. ती अदृश्य असते, म्हणजे वायुरूपात. आता जेव्हा ही वाफ त्या थंडगार बाटलीच्या संपर्कात येते तेव्हा काय होतं? ती वाफ थंड होते. आणि आपला नियम काय आहे? वायू थंड झाला की द्रव बनतो. बरोबर. मग काय? ती वाफ लगेच पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये बदलते. आणि हेच थेंब आपल्याला बाटलीवर दिसतात. झालं की नाही कोडं सुटल्यासारखं? ठीक आहे, आता बाटलीवरच्या एका थेंबावरून आपण थेट झेप घेऊया आकाशात. वर दिसणारे ते भले मोठे ढग. आता विचार करा, त्या ढगांचा आणि आपल्या बाटलीवरच्या थेंबाचा काही संबंध असू शकतो का? तर उत्तर आहे हो, अगदी जवळचा संबंध आहे. ही प्रक्रिया अगदी तीच आहे जी बाटलीवर होते, फक्त प्रचंड मोठ्या स्केलवर होते. समुद्राचं, नद्यांचं पाणी सूर्याच्या उष्णतेने तापतं, त्याची वाफ होते आणि ती हलकी असल्यामुळे वर वर आकाशात जाते. आता वरती गेल्यावर हवा कशी असते? थंड. आणि मग आपला तोच नियम इथेही लागू होतो. ती वाफ त्या थंड हवेमुळे पुन्हा पाण्याच्या अगदी लहान लहान कणांमध्ये बदलते. आणि जेव्हा असे अब्जावधी कण एकत्र येतात तेव्हा तयार होतो एक ढग. म्हणजे विचार करा, बाटलीवरचा एक थेंब आणि आकाशात तरंगणारा ढग, या दोन्हींच्या मागे एकच विज्ञान आहे, सांद्रीभवन. कमाल आहे ना? चला आता ढगांच्याही पुढे जाऊन बघूया. कारण ही जी सांद्रीभवन प्रक्रिया आहे ना, ती आपल्या पृथ्वीच्या संपूर्ण जलचक्रात एक खूप खूप महत्त्वाची भूमिका बजावते. जलचक्राची पहिली पायरी बाष्पीभवन. म्हणजे काय? तर सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरचं पाणी तापतं आणि त्याची वाफ बनते. हा झाला वायू. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, सांद्रीभवन. हीच वाफ वर आकाशात जाते, थंड होते आणि तिचं पुन्हा द्रवात रूपांतर होतं. याच प्रक्रियेमुळे ढग तयार होतात. जरा विचार करा, जर सांद्रीभवन झालंच नाही तर ढगच बनणार नाहीत. आणि शेवटी काय? जेव्हा ढगातले हे पाऱ्याचे थेंब एकत्र येऊन मोठे आणि जड होतात तेव्हा ते पावसाच्या रूपात जमिनीवर परत येतात. म्हणजे बघा, बाष्पीभवन, मग सांद्रीभवन आणि मग पाऊस. हे अख्खं चक्र पूर्ण होण्यासाठी सांद्रीभवन किती गरजेचं आहे हे लक्षात येतं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? अगदी आपल्या बाटलीवरच्या थेंबापासून ते आकाशातल्या ढगांपर्यंत आणि जमिनीवर पडणाऱ्या पावसापर्यंत, या सगळ्याच्या मागे एकच सोपी पण अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती म्हणजे जेव्हा वायू थंड होऊन द्रव बनतो तेव्हा त्याला सांद्रीभवन म्हणतात. ही एकच ओळ लक्षात ठेवली तरी पुरे. आणि आता जाता जाता एक छोटासा प्रश्न. सकाळी सकाळी आपण गवतावर जे दवबिंदू बघतो ना, ते कसे चमकतात? ते कुठून येत असतील? आता आपल्याला सांद्रीभवनाचा नियम तर माहिती आहे. मग काय वाटतं, हे सुद्धा सांद्रीभवनच आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? आपल्या आजूबाजूला असंच कितीतरी विज्ञान लपलेलं आहे, फक्त ते बघण्याची गरज आहे.